तुम्हाला मी आता देणार आहे. हे बंड्या सावंत, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जुने. इकडे आहे, बंड्या सावंत इकडे आहे. हे बघा, विजय केनवडेकर, हे विजय केनवडेकर. आणि तुम्हाला पैसे दाखवतो. या तुमचं घर आहे, तुम्ही ते पैसे कुठे ठेवलेत ते दाखवा. हे काय तुम्हाला दाखवतो ना कुठे आहेत ते बघा. इकडे आहे, इकडे हे बघा, इकडे हे पैसे. इकडे इकडे शूटिंग इकडे घ्या. हे पैसे हे आता शिडीने 5-10 मिनिटापूर्वी इकडे आलेले आहेत. आणि हे ह्यांचं घर, हे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते. ते त्यांची निष्ठा भारतीय जनता पक्षावर आहे आणि भारतीय जनता पक्षाची निष्ठा ही त्यांच्यावर आहे. हे तुम्हाला निष्ठेचं स्वरूप तुम्हाला दिसतच आहे. आता या सर, हे सर माझे पैसे आहेत ते माझ्या ह्याच्यातले आहे. कसले? माझ्या बिल्डिंगच्या बिझनेस मधले आहे. कुठले दाखव, प्रूव्ह करा. हा, तुम्हाला निवडणूक आयोगाकडे प्रूव्ह करायला लागणार. हो. निवडणूक आयोग अधिकाऱ्याला फोन लावा. हे कसं सिद्ध कराल? तुम्हाला पेमेंट कोणी दिली एवढी हो. मोठी कॅश एका दिवसात, निवडणुकीच्या काळातच कशी दिली, हे सगळं तुम्हाला सिद्ध करावं लागेल. लक्षात घ्या, तुम्ही याच्यात भरडले गेलात कारण का नको त्या विषयामध्ये तुम्ही पडलात. हे अशा निवडणुका तुम्हाला काढायच्या आहेत तर मग कठीण आहे. मी कालपासून किंवा मागच्या काही दिवसांपासून जो आरोप करतोय तो ह्याच्यासाठी करतोय की काल सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब मालवणमध्ये येऊन गेले आणि त्यानंतर अचानकपणे या सगळ्या विषयांना गती मिळाली. आज फक्त हे एक घर नाहीये, असे मालवणमध्ये किमान 10 ते 15 घर आहेत जिथे हे व्यवहार चाललेत. हे जर असंच चालत राहिलं तर काय निवडणुका कशासाठी हवेत?